सांगलीत कृष्णा नदीत पोहत असताना मगरीचा हल्ला, जलतरणपटू नाना साळुंखे जखमी. सांगली शहरातील स्वामी समर्थ घाटावर आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत पोहत असताना नाना साळुंखे वय 50 यांच्यावर मगरीने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सांगलीवाडीच्या बाजूला पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या झाडांचे ओंडके नदीकाठी रुतून बसले आहेत. याच परिसरात मगरीचा वावर असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नाना साळुंखे डेअरी व्यावसायिक असून ते कृष्णामाई जलतरण ग्रुप सांगलीचे सक्रिय सदस्य असून ते नियमितपणे कृष्णा नदीत पोहण्यासाठी जात असतात. सकाळी पोहताना नदीपात्रात पाण्यात वाहून आलेले लाकडी ओंडके व मगर यातील साम्य लक्षात न आल्याने ते पोहत असताना त्यांच्यावर मगरीने हल्ला केला. मगरीच्या जबड्यात त्यांचा डावा खांदा सापडल्याने त्यांच्या डाव्या छातीवर, डाव्या खांद्यावर, डाव्या हाताच्या पंजावर मगरीचे दात रुतून मोठी जखम झाली आहे. त्यांनी प्रसंगावधान दाखवून पोहताना जोरात हिजडा मारल्याने मगरीच्या जबड्यातून स्वतःची सुटका करून घेण्यात त्यांना यश आले. त्यामुळेच पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर नदीकाठ परिसरात एकच खळबळ उडाली असून नियमित पोहायला जाणारे जलतरण मंडळी, जलतरणपटू व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र मराठी न्यूज सांगली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.